नमस्कार, मी अजिंक्य. मी तुम्हाला आज फॉरेक्समध्ये ट्रेड करून दाखवणार आहे. बेसिकली गोल्ड पेअर XAU USD मध्ये आपण ट्रेड करूया. मी जे सेटअप यूज करणार आहे त्याला इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग सेटअप म्हणतात. सॉरी फॉर द बॅकग्राऊंड साऊंड. काय काय तर भांडी धुणं चालले, काय काय तर. बरं, मी आपण सेटअपवर परत या. इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग सेटअप आणि ऑप्शन मार्केट थिअरी. तर मी हे ऑप्शन मार्केट थिअरी आणि थोडं दुसरे काय काय माझे टूल्स आहेत ते मी यूज करून ॲनालायसिस करून ट्रेड घेतो आहे. ट्रेड घेत असताना बेसिकली थ्री नाही म्हणजे थिंग्स जे इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला मी सांगतो. पहिली मी घेत असते प्राईस इम्पॉर्टंट आहे, कुठल्या प्राईजला घेते. दुसरं आहे रिस्क मॅनेजमेंट, जे फार इम्पॉर्टंट आहे ट्रेड घेत असताना. आणि सायकॉलॉजी पण इम्पॉर्टंट आहे, पण ते सायकॉलॉजी हे रिटेल मेथड्सचं सायकॉलॉजी नाही आहे, ते आहे जरा दुसऱ्या मिनिंगचं. तुम्हाला मी सांगतो मी सायकॉलॉजीचं अर्थ जसं आपण ट्रेड करत असतो ते म्हणजे कुठं यूज करतो आहे आणि का. तर आपण आता व्हिडिओ बघूया. आपण आता व्हिडिओ जसं स्टार्ट करणार आहे तसं त्याच्यात आपण हे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर चला, आता व्हिडिओ सुरू झालेला आहे. व्हिडिओ तुम्ही बघत आहे की मी एका ट्रेडमध्ये आहे ऑलरेडी. तर मी ट्रेड का घेतली तुम्हाला मी दाखवतो. आजचं हे जे मार्केट आहे हे साईडवेज आहे अकॉर्डिंग टू रिटेल मेथड्स, पण इन्स्टिट्यूशनल सेटअपमध्ये याला साईडवेज म्हणतात. तर मी आता ट्रेड जी घेतल्या ती सेलची ट्रेड आहे. तर मी आता ॲनालाइज करायला आलो, बघायला आलो कुठं मार्केट आहे. आता साईडवेज मार्केटमध्ये रिटेल ट्रेडर अवॉइड करते, पण तुम्ही जर बघितलं आता मार्केट कुठं होतं तिथं 226.62 लावतो. पण तुम्ही बघितला मी घेतलेलो की त्याला त्याच्यात आणि ते मार्केट जिथनं घेतलेलं तिथनं खाली आले, सेल झाले मार्केट. तर ते आता माझ्या एंट्री पॉईंटला आले, जे होती बेसलाईन, ते डाऊन बेसलाईन दाखवली ना ती. तर आता मी दुसरं ट्रेड प्लॅन करायला आलो जे आहे बायचं. कारण की मार्केट आहे साईड मार्केट म्हणजे बॅलन्स मार्केट आहे ॲज पर इन्स्टिट्यूशनल. आणि मी आता ट्रेड घ्यायला लागलो आहे, ती आहे क्वांटिटी कमी करून घ्यायला लागलो आहे मी. तुम्ही बघायला 0.50 होतं, 0.25 मी एक ट्रेड एंट्री केली. आता ही जी ट्रेड आहे ती मी क्वांटिटी कमी करून केली, कारण की मला असं वाटत होतं की म्हणजे प्रोबॅबिलिटी होती, वाटत होतं म्हणजे ट्रेड इज प्रोबॅबिलिटी, की देर आर चान्सेस की मी इथनं माझ्या ऑपोजिट जाऊ शकते. पण मी काय केलं, क्वांटिटी कमी करून ट्रेडमध्ये एंट्री केल्या. आणि इम्पॉर्टंट थिंग जी आहे ती प्रॉफिट टार्गेट आणि स्टॉप लॉस लावणे. इवन कारण की स्टॉप लॉस विल हेल्प मी टू लाईक अवॉइड मोर लॉसेस. म्हणून मी आता स्टॉप लॉस लावून एंट्री केलेला. बघा जिथं मी स्टॉप लॉस लावता तिथनं जस्ट ते वर गेले. ते मला मी दाखवतो मी स्टॉप लॉस तिथं का लावता, म्हणजे नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओत मी समजवतो. पण आता व्हिडिओ जसं मी प्रिव्हियसली रेकॉर्डेड आहे मी फक्त बॅकग्राऊंडमध्ये, तर मला मी याचं व्हॉइस ओव्हर करायला लावले. तर आता बघा मला कॉन्फिडन्स झालं आहे. मी परत एकदा बघितलं की माझ्या म्हणजे स्टॉप लॉसकडनं वर गेले ते. सो मी काय केलो, मोर क्वांटिटीमध्ये आणि एंट्री केलो याच्यात. सो यू कॅन सी हिअर की ट्रेड आता मी अनलाइज बघायला लावले. ओके की बॅलन्स मार्केटमध्ये ट्रेड आपल्या डायरेक्शनला आहे. सो मी परत काय करायला लावले, स्टॉप लॉस आणि टार्गेट लावले. स्टॉप लॉस आणि टार्गेट इज लाईक ब्रेड अँड बटर. जर हे तुम्ही लावला नाही तर ट्रेडिंग हे लय अवघड आहे. रिस्क मॅनेजमेंट हेच आहे की तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुम्ही किती रिस्क करणार आहे. सो आता आपण बघायला लागले की परत मी येऊन चेक केलो थोड्या वेळानं, लाईक कारण एकदा तुम्ही प्रॉफिट आणि स्टॉप लॉस लावला तुम्हाला सारखी ट्रेड ॲनालाइज करत बसायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं टार्गेट तर हिट होणार नाही तर स्टॉप लॉस. मी काय केलं तो परत मी मोबाईल डायरेक्ट बंद केलो आणि तर दुसरी कामं तिथे करायला गेलो. आता बघायला लागलो तर ट्रेड माझ्या डायरेक्शनला मूव्ह व्हायला लागल्या. सो मी आता हाय क्वांटिटी लावतो
पण लगेच ते माझ्या डायरेक्शनला गेलेले आहे आणि प्रॉफिट जास्त झाले. बघा मी जिथं बाय केलं तर तिथनं ते जवळपास तो 50 पाऊंड्सचे प्रॉफिट दाखवले. सो अशाने मी दिवस संपवलेला. तर मी माझी ग्रुप आहे, माझी वाईफ आणि प्रीती आणि ब्रिजेश, आम्ही खेळायला लागलो. उनो खेळत होतो. त्याच्यानंतर आम्ही उनो खेळालो. उनो खेळत आता ती जादू दाखवा लागल्या. चेंज झालेला आहे. इथे खाली दाखव. त्यानं कार्ड बरोबर हुडकून दाखवलेली. ते काय ट्रिक होती नंतर दाखवली. चांगली ट्रिक आहे ती. ज्याला मॅजिक शिकायचं असेल त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो तिला. याच्यानंतर आम्ही बिल्डिंग द असं हाऊस ट्राय करत होतो विथ द कार्ड्स. आम्ही ट्राय केलो की ज्याचं मोठं होतं ते जिंकणार ॲज पर द असं स्टोरीज. मी ट्राय करत होतो, दमलो मी. माझं मत काय नव्हतं. शेवटी मी आता म्हटलो काहीतरी करायला पाहिजे. मग मी काय केलं आता बघा तुम्ही. आपलं घर एकदम निवांत. आमच्या वाईफनं त्याला मोठं बांधलेलं पण आपलं कम्प्लीट होतं. टाइम टू ब्रेक. यू फॉल. Thank you for watching.